पहिलं आधुनिक कार्यालय म्हणून हवेली तालुक्याच्या भूमी अभिलेख कार्यालयानं मान मिळवला आहे। पाहूया या कार्यालयाची काही क्षणचित्र। जमिनीशी संबंधित सर्व प्रकारची कागदपत्र जिथे उपलब्ध होतात असं ठिकाण म्हणजे भूमी अभिलेख कार्यालय। अभिलेख कक्ष हा या कार्यालयाचा आत्मा असतो। हवेली तालुका उपअधीक्षक शिवाजी भोसले यांनी आपलं कार्यालय आधुनिक बनवलं आहे आणि म्हणूनच या कार्यालयाला राज्यातलं पहिलं आधुनिक कार्यालय म्हणून मान मिळाला आहे। भूमापन करणं म्हणजे जमिनीची मोजणी करणं, भूमी अभिलेखांचे जतन संवर्धन आणि ते अद्ययावत करणं, सार्वजनिक उपक्रमांसाठी भूसंपादन मोजणी करणं, सरकारी जमिनींवरील अतिक्रमण शोधणं ही आणि अशी अनेक कामं करणं हे भूमी अभिलेख कार्यालयाचं काम। त्यामुळे या विभागाला भेट देणाऱ्यांची संख्याही जास्त असते। हवा तो कागद शोधून वेळेत अर्जदारास उपलब्ध करून देणं हे अत्यंत कठीण काम सहजासहजी कोणत्याही कार्यालयात घडत नाही। पण हवेलीचं उपअधीक्षक कार्यालय मात्र याला अपवाद ठरला आहे। ह्या कार्यालयाची सुरुवात येरवडा येथील ब्रिटिशकालीन एका पडक्या बंगल्यामध्ये करण्यात आली। कार्यालयाचे उपअधीक्षक शिवाजी भोसले यांनी जिद्दीनं या बंगल्याला नवीन रूप दिलं आणि राज्यातलं पहिलं आधुनिक कार्यालय म्हणून हवेलीला मान मिळवून दिला। एक खिडकी योजना, संगणकाचा वापर यामुळे लोकांचा वेळ वाचतो आहे। उपअधीक्षक शिवाजी भोसले म्हणाले, भूमी संसाधन विभागाकडून राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहे। सध्याच्या केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया या कार्यक्रमात सदर कार्यक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे। सदर कार्यक्रमांतर्गत विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत। त्यापैकीच ई अभिलेख हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे। ई अभिलेख प्रकल्पांतर्गत कार्यालयातील मूळ आणि महत्त्वाच्या जुन्या अभिलेखांचं स्कॅनिंग, अभिलेख कक्षामध्ये भौतिक सुधारणा व अभिलेख कक्षामध्ये कॉम्पॅक्टर या साठवणुकीच्या आधुनिक साधनाचा वापर करणे अपेक्षित आहे। तसेच अभिलेख कक्षाचे 3 भाग करावयाचे आहेत। त्यापैकी एक भाग आहे साठवणुकीचा भाग, दुसरा अभिलेखावर काम करण्याचा भाग आणि तिसरा नागरिक सेवा कक्ष। सदर कार्यक्रमांतर्गत पथदर्शी प्रकल्पानुसार हवेली तालुक्याची निवड करण्यात आलेली आहे। त्या प्रकल्पानुसार कार्यालयातील सर्व अभिलेख कक्षाचं स्कॅनिंग पूर्ण झालेलं आहे। सुमारे 3 लाख हे महत्त्वाचे व जुने अभिलेख आमच्या कार्यालयानं केंद्र शासनाच्या निधीतून स्कॅन केलेले आहेत। तसेच लोकसहभागातून आम्ही आधुनिक अशा अभिलेख कक्षाचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे। त्याचबरोबर अभिलेख कक्षामध्ये कॉम्पॅक्टर या साठवणुकीच्या आधुनिक साधनांचा वापर केलेला आहे। भूकर मापक अश्विनी गर्दडे यांनी सांगितलं, प्रत्यक्ष परिस्थितीप्रमाणे जागेवरची वहिवाट मोजणे, त्यावरती अभिलेख ठेवून अभिलेखाप्रमाणे जागेवरती हद्दी कायम करणे, त्यामुळे या सर्व गोष्टींमुळे जागेवरती वादविवादाचे प्रमाण कमी होऊन कामाची पद्धत सुधारते। नगर भूमापक शिरस्तेदार प्रदीप भांगरे म्हणाले, आधुनिक भूमी अभिलेख कक्षामुळे मोजणी प्रकरणांच्या निकालाची टक्केवारी ही वाढलेली आहे व मोजणी प्रकरणे ही विहित कालावधीत निकाली होतात आणि माहिती अधिकाराच्या अर्जांच्या संख्येत 40% घट झालेली आहे। आपलं अभिलेख त्वरित उपलब्ध होत असल्यामुळे आपल्या अनुभवांविषयी नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। 98 पासून या ठिकाणी मी संपर्क साधत असताना आज रोजी 2-3 वर्षापासून इथे भरपूर सुविधा चांगल्या पद्धतीने होतात। कुठल्याही शेतकऱ्याला अडचण होत नाही। पहिल्यांदा पूर्वी 10 ते 15 दिवस लागायचे अर्ज करा, नंतर नकला मिळणार, नकलर या शेतकरी वैतागायचे। आता असं झालं की इथे सकाळी अर्ज केला तर दुपारी लगेच ताबडतोब नकलेला बोलवतात की नकलेचा लगेच मोबदला मिळतो त्यांना। त्यामुळे शेतकऱ्याला कुठलाही त्रास होत नाही। पहिल्यांदा नक्कल मिळण्यासाठी 8 ते 10 दिवस लागत असायचे। आता संगणकीकरण झाल्यामुळं सगळं अभिलेखाचं स्कॅनिंग वगैरे झाल्यामुळं जी गोष्ट 8 ते 10 दिवसात लागत होती ती 10 ते 15 मिनटात मिळते। मग त्यासाठी 10 वेळा हेलपाटे वगैरे हे करत नाही आणि मोजणीचं पण तीच परिस्थिती झाल्यामुळे मोजणी झाल्यामुळं प्रकरण भरल्यावरती मोजणी करणारा कोण आहे, मोजणीची तारीख कधी येणार आहे ते लगेच त्याच दिवशी कळतं।